याचा टणकपणा आहे फळांचा. 4 दिवस तुम्ही ठेवलं तर फळ नरम पडत नाही, किती लाल होऊ द्या. एकदम गर आणि वजन ह्या 2 गोष्टी एकदम महत्वाच्या आहेत त्याच या फळामध्ये. मी भूपती तर पुढच्या वर्षी लावणारच 100%, कारण भूपतीची जी वाढ लॉंग पिरियड चालणारी व्हरायटी, न थांबणारी व्हरायटी आहे, या चालूच राहणार आहे. जेवढे जास्त तोडे होतील तेवढं मार्केटचं जास्त लॉंग पिरियड भेटतो. कमी अधिक मार्केट असेल कुठली अडचण येत नाही. नमस्कार, मी शिवराज उशीर, कंपोस्ट दोडंबे, तालुका चांदोर. या प्लॉटची लागवड आपण 2 जुलैला केली होती. 70 दिवसानंतर भूपती बी चालू झाली. तर भूपती लावल्यापासूनच तिचा फुटवा आणि पानाचा रफनेसपणा खूप भारी होता. करपेला कुठली बळी पडली नाही व्हरायटी. लॉंग पिरियड चालणारी, उंच वाढणारी व्हरायटी. बुडापासून तर शेंड्यापर्यंत सेटिंग ही चालूच राहते. तर विचार केला तर तिचा पानाचे रफनेसपणा आणि शेंड्याची वाढ हे लॉंग पिरियड असल्यामुळं गोडाची साईज आणि वरती शेंड्याची साईज फळाची एकदम एकसारखेपणा दिसतोय तिच्या. फळाचा विचार केला तर एकदम दणकट फळ आहे, वजनदार आणि कडक फळ आहे. आज बी तिच्यावरती शेंडे व्यवस्थित चालू आहे, कुठलाही करपा नाही, काहीच नाही. आज आपल्या 5 तोडे झालेले तरी आज आपला वेल कंडिशनला आहे. पानावर तरी कुठं मोठं दिसतो, पण फळावर अजून कुठलाच टिपका नाही, कुठल्याच फळावरती नाही. कोणत्याही मिश्रीची बारीक डागचा तो करपा नाही आणि तो देवीचा टिपका येतो तो सुद्धा नाही, कुठल्याच फळावरती नाही. असं या वर्षी वातावरण चॅलेंजिंग वातावरणच होतं. सेटिंगला अडचण होती, पाऊस सारखं बुरबुर चालल्यामुळे करप्याचा अटॅक जास्त होता, फुलकूज जास्त होत होती. फुल ड्रॉपिंग व्हरायट्यांमध्ये फळ ड्रॉपिंग नाही. इतर व्हरायट्यांपेक्षा तर निश्चित परफॉर्मन्स चांगला आहे. थोडीशी प्रॅक्टिसचा भाग आहे, ते आपण जर वेळोवेळी निरीक्षण केलं, मला नाही वाटत काही दोन्ही व्हरायट्यांना काही असं वावगं काहीच नाही. त्यात लावण्यासाठी एकदम अतिउत्तम व्हरायटी आहे. धन्यवाद.